नमस्कार. आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी रुपाली आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी आपल्यासाठी आखाड स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. गव्हाच्या कापण्या मी करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मी इथं ह्याच वाटीने मोजून 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मी खसखस घेतलेली आहे, 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि 1 छोटा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे, बेकिंग सोडा. आता आपण पहिलं ह्याच्यासाठी गुळवणी करून घेणार आहे. गुळ विरघळवायला लागतो आपल्याला कापणी करण्यासाठी. आपण गॅसवर ह्या भांड्यामध्ये गुळवणी करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण हा गुळ घालणार आहोत. 1 वाटी जो घेतलेला आहे तो. आता त्याच वाटीने मी मोजून 1 वाटी पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. आता आपला गूळ वितळलेला आहे. आता हे मिश्रण आपलं लवकर थंड होण्यासाठी आपण एका परातीमध्ये ओतून घेणार आहोत, पसरट भांड्यामध्ये. मी आता गॅस बंद करत आहे. आणि बहुतेक वेळा गुळामध्ये थोडा कचरा असतो, तर त्याच्यासाठी आपण हे गुळवणी गाळून घेणार आहोत. मी ह्याच्या गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घेत आहे. हे थोडासा जो गूळ राहिलाय तो आपण असं दाबून विरघळवणार आहोत. तो लगेच विरघळला जातो. पाहू शकता ह्यात थोडासा कचरा निघालेला आहे. त्याच्यासाठी आपण हे गाळून घेत आहोत. आता ह्याच्यामध्येच आपण वेलची पूड घालणार आहोत. ह्याच्यामध्येच आपण आता चवीपुरते मीठ देखील घालणार आहोत. अगदी थोडंसं चिमूटभरच टाकणार आहोत. प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये मीठ हे घालावंच लागतं. हे थोडंसं आपण असंच थंड करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण 3 वाट्या पीठ घेतलं आहोत, पण ह्या पाण्यामध्ये जेवढं बसेल एवढंच आपण पीठ घालणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये जे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे ते प्रथमतः घालणार आहोत. त्याच्यानंतर साधारण ह्यातलं आपण निम्म पीठ तरी गव्हाचं ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आता मी हे राहिलेलं पीठ शिल्लक ठेवत आहे. लागेल तसं बसेल तसं आपण घेणार आहोत. मिश्रण थोडंसं गरम आहे म्हणून चमच्याच्या सहाय्याने आपण हलवून घेत आहोत.
आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. ह्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं. आता हा गोळा मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देत आहे, असंच झाकून. एक 5 मिनिट आपण ह्याला भिजून देणार आहोत. आपण ह्याला पीठ सुद्धा लावणार नाही. आपण फक्त ह्याला खसखस लावणार आहोत आणि थोड्याशा जाड धरायच्या आहेत. त्याच्यामुळे ते टम फुगतात आणि मऊ होतात. आपलं तेल तापून होईपर्यंत आपण कापण्या पाडून घेत आहोत. आता आपण ह्याच्यावर खसखस पेरणार आहोत. खसखस लावून थोडंसं लाटायचं आहोत हलक्या हाताने. आता आपण याच्या कापण्या कट करून घेणार आहोत. हे साईडचे कडा आपण काढून टाकणार आहोत. आपण हे काढून घेणार आहोत बाजूला आणि अजून एक गोळा लाटून घेत आहोत. तोपर्यंत आपलं तेल तापत आहे. साधारण आपण एवढ्या साईजच्या जाडीच्या करत आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे. हे आपण थोडासा तुकडा सोडून पाहिला होता. आता आपल्या तयार झालेल्या कापण्या आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. थोड्या थोड्या करून आपण तळणार आहोत. आपण पूर्ण मंद गॅसवर ह्या कापण्या तळणार आहोत. मंद गॅसवर तळल्यामुळे त्या टम फुगतात सुद्धा आणि आतपर्यंत पूर्ण तळल्या देखील जातात. मी गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवलेली आहे. आपण अशा साधारण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना तळणार आहोत. आपण एक एक करून राहिलेल्या पण सोडणार आहोत.
ह्या देखील आपल्या तळून झालेल्या आहेत. कशा झालेल्या आहेत मी एका प्लेट मध्ये तुम्हाला घेऊन दाखवते. मी तुम्हाला दाखवते हे तळलेल्या कापण्या कशा झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या कशा झालेल्या आहेत. अगदी मऊ झालेल्या आहेत, खूप फुगलेल्या पण आहेत. पाहू शकता हो का, किती सॉफ्ट आहेत. हातानेही तुटू शकतात सहज अगदी. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.